अमरावती शहरातील मॉसिकॉल संस्थेची सुमारे 25 एकर मोकळी जागा खासगी व्यक्तींना विकण्याच्या हालचालींना तीव्र विरोध होत असून जागा शासकीय कारणांसाठी आरक्षित ठेवावी अशी लक्षवेधी सूचना आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत मांडली। शहराच्या मध्यभागी असलेली ही जागा भविष्यात सार्वजनिक व प्रशासकीय सुविधांसाठी उपयोगी ठरू शकते असेही त्यांनी सांगितले। नागरिकांमध्ये वाढता असंतोष लक्षात घेता जानेवारी 2026 मध्ये काढण्यात आलेली विक्रीची ई-निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सभागृहात दिली। सभापती महोदय, ही लक्षवेधी एक अमरावतीला मॉसिकॉलची जी जागा आहे ती 93ला कॉटन फेडरेशनला हँडओव्हर केलेली आहे, भागभांडवलासहित उत्तरदायित्वासहित, आणि त्याचं एक वेळ विक्रीचं टेंडर 2016मध्ये झालं होतं 161 कोटीचं, परंतु ते टेंडर कंडिशन पूर्ण न झाल्यामुळं ते फेल झालं आणि नंतर आता पुन्हा एक टेंडर आत्ता काढलेलं आहे। परंतु अमरावतीच्या अमरावतीचा परिसर आता जवळपास 7-8 एकरच्या वर असा शहरी परिसर झालेला आहे आणि ही जी जागा आहे ही सेंटरमध्ये शहराच्या सेंटरमध्ये असल्यामुळं अमरावतीच्या सर्व माणसांची भावना आहे की आज अमरावतीमध्ये आमचं अमरावती महानगरपालिका असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे, त्याच्यासाठी त्यांना 7-8 किलोमीटरच्या बाहेर आपल्या ऑफिसेससाठी जावं लागणार आहे। त्याच्यामुळं सर्व अमरावतीकरांची आणि सर्व माझी या संदर्भात पालकमंत्र्यांसोबत सुद्धा चर्चा झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की ही जागा कॉटन फेडरेशनने विकू नये आणि ती जागा खऱ्या अर्थानं शासनाकडे हँडओव्हर करून तिथं शासकीय जे काही कार्यालय असतील, कॉर्पोरेशनचे ऑफिस असतील, अजून वेगवेगळे कार्यालय आहे त्याच्यासाठी राखीव ठेवू असं आमची चर्चा झाली होती। परंतु मधातल्या पिरियडमध्ये एक टेंडर आलेलं आहे आणि हे टेंडरसुद्धा अमरावतीमध्ये मंत्री महोदय, मी तुम्हाला सांगतो की या टेंडरच्या संदर्भात फार वेगवेगळ्या चर्चा आहे, कारण की मला 200% माहीत आहे की हे टेंडर भरताना काही लोकांनी एकमेकाला पॉलिटिकल म्हणजे मारापर्यंत चर्चा झाल्या, खूप टेंडर भरू नको, तू टेंडर भरू नको, हे पॉलिटिकल दबाव आणून हे थांबवलं आणि ज्या जागाची किंमत आज 600 कोटी आहे ती टेंडर मला 200% माहीत आहे की 190च्या 200च्या मध्ये हे टेंडर आलं आणि याची अमरावतीमध्ये भयंकर विचित्र पद्धतीनं चर्चा चालू आहे। माझी आपण तर ते टेंडर रद्द केल्याचं मान्यच केलेलं आहे की तुम्ही ती प्रक्रिया रद्द केली आहे, त्याबद्दल मी आपला आभार मानतो। परंतु एक आपण आम्हाला आश्वासित करा की ही जागा राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे, त्याच्यासाठी महसूल मंत्री आमचे पालकमंत्री आहे, ते व्यवस्थित मीटिंग लावून आपल्यासोबत कोऑर्डिनेट करतील, परंतु ही जागा शासकीय वापरासाठीच राहिली पाहिजे एवढं आपल्याकडून आम्हाला आज आश्वासन पाहिजे। 1973च्या काळामध्ये मॉसिकॉल नावाची संस्था आणि त्या संस्थेमधनं महाराष्ट्र स्टेट ऑइलसीड्स कमर्शियल अँड इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन अशी एक संस्था राज्य सरकारच्या माध्यमातून ती स्थापना झाली। अध्यक्षमध्ये त्याच्या माध्यमातून तेलबियावर प्रक्रिया करून स्वतः देश आत्मनिर्भर झाला पाहिजे अशी त्याच्यामध्ये विचार होता। 1988ला याच्यामध्ये तोटा यायला लागला। अध्यक्षमध्ये 1993ला महाराष्ट्र कॉटन फेडरेशन या संस्थेला ती मॉसिकॉल संस्था ही ॲसेट अँड लायबिलिटी सह देण्यात आली, कारण ही जी महाराष्ट्र कॉटन फेडरेशन संस्था आहे ही सुद्धा एक स्वतंत्र संस्था होती। पूर्वी आपल्याला माहिती आहे की याचा एक गतवैभव होता। त्या काळामध्ये 1984-85च्या काळामध्ये 2-2, 3-3 हजार कोटी रुपयाचा कापूस हा सामान्य शेतकऱ्यांचं या संस्थेच्या माध्यमातून खरेदी व्हायचा। नंतरच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय या महाराष्ट्र कॉटन फेडरेशन या कंपनीचे 75 कोटी रुपये हे त्या आजच्या मितीला 75 कोटी रुपये या मॉसिकॉलकडनं घ्यायचे होते, कारण मॉसिकॉलनी त्यांचे बिया वगैरे इतर काही गोष्टी घेतल्या होत्या आणि मग टोटल एक लायबिलिटी याच्याकडे होती। त्याचबरोबर पुढच्या काळात हे महाराष्ट्र कॉटन फेडरेशन हे शेतकऱ्यांचा कापूस विरोधी खरेदी करून एक प्रकारचं एक हमीची संस्था होती, पण नंतरच्या काळामध्ये या महाराष्ट्र कॉटन फेडरेशनला साधारणतः 7-8 हजार कोटीचा ही थकबाकी झाली। सरकारकडनं त्यांचं घेणं आहे, केंद्र सरकारकडनं घेणं आहे, अशा अनेक अडचणी त्याला संस्थेला तयार झाली आणि ती संस्था अडचणीमध्ये आली। आता परवा या मागच्या 4-6 महिन्यामध्ये CCIने नंतर मग मागच्या 10-12 वर्षापूर्वी CCI त्याच्यामध्ये आली आणि CCIने हे सगळं काम घेतलं आणि धीरे धीरे महाकॉट त्याच्यामध्ये अडचणीत आली।
पण यावर्षी आम्ही प्रयत्न करून CCIला सांगितलं की तुम्ही राज्यभरात जवळपास 10,000 कोटी रुपयाचा कापूस विकत घेतात, आमच्या ही महाकाट संस्थेला त्याच्या माध्यमातून तुम्ही काम द्या, त्यांना तुमची जबाबदारी द्या, एजंट म्हणून द्या. तर त्याला त्यांनी ते मान्य केलं आणि त्याच्या माध्यमातून काही 100 कोटी रुपये ते लोक त्या माध्यमातून कमवणार होते. पण त्याची एकच अट होती की तुमच्याकडे स्वतःची बँक गॅरंटी आणि 200 कोटी रुपयाचं भांडवल असलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये मागच्याही प्रयत्न करून बा तुम्ही हे 200 कोटी रुपये उभे करा, आपण जर त्याच्या माध्यमातून भांडवल उभं केलं तर आपल्याला आम्ही 10,000 कोटी रुपये माल खरेदी करायचं काही टक्के आणि काही कमिशन पण देतो. आणि या माध्यमातून महाराष्ट्रातले हजारो लाखो शेतकऱ्यांचा कापूस हा खरेदी झाला असता, परंतु त्यांच्याकडे भांडवल नव्हतं आणि म्हणून त्यांच्याकडे अडचण होती. आणि म्हणून त्यांच्याकडे असलेली मालमत्ता ही कॉटन फेडरेशनची आता प्रॉपर्टी आहे. ही कॉटन फेडरेशनचे तिथे एक निवडून आलेले संचालक आहेत, चेअरमन आहेत आणि त्यांची पूर्ण एक स्वायत्त संस्था देखील आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आमच्या कामासाठी आम्हाला ही संस्था टिकवली पाहिजे, जगवली पाहिजे, शेतकऱ्यांचा कापूस विकत घेतला पाहिजे. आणि मग आम्हाला ही जागा आम्हाला लागणार आहे, याच्यामधनं आम्ही मॉनिटाईज करणार, कारण आमचं त्या संस्थेकडे घेणं आहे आणि सरकारकडनंही घेणं आहे. आणि म्हणून त्या संदर्भात त्यांनी अशी भूमिका घेतली.